आज आपण पाहतोय म्हणजे एका क्लिकवर आपण 7 समुद्रापार असलेल्या माणसाचा चेहरा पाहू शकतो. त्याच्याशी आपण तासनतास गप्पा मारू शकतो. हो, अगदी रोजच्या जीवनाचा भाग झालाय हा आता. बरोबर. पण त्याचवेळी एका अतिशय विचित्र वास्तवाला आपण सामोरे जात आहोत. म्हणजे बघा ना, आपल्याच शेजारच्या घरात कोण राहतं हे अनेकदा आपल्याला माहीत नसतं. खरंय, आपण लिफ्टमधनं एकत्र प्रवास करतो, पण एकमेकांकडे बघण्याऐवजी मोबाईलच्या स्क्रीनमध्ये डोके खुपसून उभे असतो. अगदी तेच. आणि म्हणूनच हा प्रश्न पडतो की आपण मानवी इतिहासातील सर्वात जोडलेली म्हणजेच कनेक्टेड पिढी आहोत. पण तरीही आपण इतिहासातील सर्वात एकाकी पिढी का बनत चाललो आहोत? हा खरं तर एक अत्यंत अस्वस्थ करणारा प्रश्न आहे, पण आजच्या काळातील सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. हो, कारण प्रगतीच्या या प्रचंड वेगात समाज म्हणून आपण नक्की काय गमवत आहोत हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि नेमक्याच याच वास्तवावर आजच्या आपल्या सखोल विश्लेषणात आपण प्रकाश टाकणार आहोत. नक्कीच. आज आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या आधुनिकीकरण, सामाजिक प्रगती आणि विघटनाचा विरोधाभास या अतिशय अभ्यासपूर्ण लेखनावर चर्चा करत आहोत. आपला उद्देश हा आहे की आधुनिकीकरणामुळे मिळणारे फायदे आणि समाजाचं जे विघटन होत आहे त्याची न दिसणारी बाजू आपल्याला उलगडून पाहायची आहे. कारण आधुनिकीकरण म्हणजे केवळ नवीन गॅजेट्स वापरणं नाही. बरोबर. ठीक आहे, आपण हे सविस्तर समजून घेऊया, कारण तो एक असा सामाजिक बदल आहे ज्याने आपल्या विचार करण्याच्या पद्धतीपासून ते नातेसंबंधांपर्यंत सर्व काही हलवून ठेवलंय. अगदी तंतोतंत. आधुनिकता आणि आपली पारंपरिक सामाजिक मूल्य यांच्यातील हे नाते अत्यंत गुंतागुंतीचे आहे. विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी त्यांच्या लेखनातून एक अतिशय स्पष्ट मांडणी केली आहे. म्हणजे त्याने नक्की कशावर भर दिलाय? त्यांच्या मते आधुनिकीकरण ही एक अशी व्यापक प्रक्रिया आहे जी केवळ आपले बाह्यजग बदलत नाही, तर ती समाजाची अंतर्गत रचना, आपले नैतिक मापदंड आणि आपली जीवनशैलीच पुनर्रचित करते. बापरे, म्हणजे हा बदल खूपच खोलवर जाणारा आहे तर. हो, पण समाजाच्या विघटनाकडे वळण्यापूर्वी मुळात हे आधुनिकीकरण नक्की काय करतं, त्याची सुरुवात कशी झाली हे समजून घेणं आवश्यक आहे. आधुनिकीकरणाचा पाया प्रामुख्याने विज्ञान, तंत्रज्ञान, औद्योगिकीकरण आणि जागतिकीकरण या 4 प्रमुख स्तंभांवर उभा आहे. होय, आणि या 4 स्तंभांमुळे आपला मानवी समाज किती गतिमान झाला आहे हे आपण दररोज अनुभवतो. म्हणजे शेकडो वर्षे ज्या गोष्टी चमत्कार वाटायच्या त्या आज विज्ञानामुळे अगदी सामान्य झाल्या आहेत. खरे, आणि विघटनाच्या नकारात्मक बाजूकडे वळण्यापूर्वी आधुनिकीकरणाने समाजाला दिलेलं योगदान खूप मोठं आहे हे नाकारता येणार नाही. नक्कीच, कारण विद्यानंद यांच्या मूळ लेखनानुसार आधुनिकीकरणामुळे मानवाच्या विचारसरणीत एक मोठी क्रांती झाली. पारंपरिक अंधश्रद्धा आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या शोषण करणाऱ्या रूढींना पहिल्यांदाच आव्हान दिले गेले. आणि हे आवाहन मिळणं मानवाच्या बौद्धिक आणि सामाजिक विकासासाठी अत्यंत गरजेचं होतं. आधुनिकीकरणाचं सर्वात मोठं यश हे आहे की त्याने तर्कशुद्ध विचारांची रुजवणूक केली. म्हणजे लोकांना प्रश्न विचारण्याची सवय लागली. अगदी. जेव्हा औद्योगिकीकरणामुळे समाजाला कुशल कामगारांची गरज भासू लागली, तेव्हा शिक्षणाचा प्रसार वेगाने झाला. शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचल्यामुळे लोक अधिक स्वतंत्रपणे विचार करू लागले. ही परंपरा आहे म्हणून पाळायची, या मानसिकतेकडून या परंपरेमागे नेमका तर्क काय आहे हा प्रश्न लोक विचारू लागले. हो, आणि विद्यानंद यांनी नमूद केल्याप्रमाणे या प्रक्रियेमुळे समता, स्वातंत्र्य आणि न्याय यांसारख्या आधुनिक मूल्यांना समाजात एक भक्कम वैचारिक बळ मिळालं. म्हणजेच पूर्वी जी समाजव्यवस्था जन्मावर आधारित होती ती मोडीत काढण्याचं काम या वैचारिक प्रगतीने केलं. विशेषतः स्त्री-पुरुष समानता, सामाजिक न्याय आणि व्यक्ती स्वातंत्र्य या संकल्पना प्रत्यक्ष आचरणात येऊ लागल्या. नक्कीच. येथे सर्वात लक्षवेधी गोष्ट ही आहे की ही केवळ भौतिक प्रगती नव्हती, तर ती मानवी जाणीवांची प्रगती होती. समाजाने एका नव्या नैतिकतेचा स्वीकार केला होता. हे ऐकताना मला नेहमी एक रूपक आठवतं. आधुनिकीकरण हे समाजासाठी एका सॉफ्टवेअर अपडेटसारखं आहे. कसं काय? म्हणजे या अपडेटने जुने बग्स म्हणजेच अंधश्रद्धा आणि असमानता काढून टाकले आणि तर्कशुद्ध विचारांचे नवीन फीचर्स इन्स्टॉल केले. या बदलामुळे समाजाची सिस्टम अधिक वेगवान आणि पारदर्शक झाली. अरे वा, हे रूपक अतिशय समर्पक आहे. आणि या वैचारिक अद्ययावतीकरणामुळे केवळ कायदे बदलले नाहीत, तर माणसाची जगाकडे बघण्याची दृष्टीच बदलली. हो, शिक्षणाचा प्रसार आणि जगातील इतर संस्कृतींशी आलेला संपर्क यामुळे माणसाला स्वतःच्या हक्कांची जाणीव झाली. अगदी. सामूहिक ओझ्याखाली दबलेला व्यक्ती पहिल्यांदाच स्वतंत्रपणे श्वास घेऊ लागला.
ही जी मानसिक प्रगती आहे ती मानवजातीच्या इतिहासातील खऱ्या अर्थाने खूप मोठी आणि सकारात्मक झेप आहे. पण इथेच एक अतिशय मोठा आणि गुंतागुंतीचा विरोधाभास उभा राहतो. जर हे सॉफ्टवेअर अपडेट इतकंच उत्तम होतं तर मग समाजाचा जो मूळ साचा आहे म्हणजे आपलं हार्डवेअर ते का नादुरुस्त होत चाललंय? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. आपले नातेसंबंध, आपली कुटुंब व्यवस्था का बिघडत आहे? अंधश्रद्धा सोडताना आपण आपला सामाजिक आधारही गमावून बसलो आहोत का? वैचारिक प्रगतीकडून आता आपण या सामाजिक नुकसानीकडे वळूया. हो, मूळ लेखनात असा स्पष्ट उल्लेख आहे की या सकारात्मक बदलांच्या जोडीनेच मानवी नातेसंबंधांमध्ये एक भयानक दुरावा निर्माण झाला आहे. आणि या दुराव्याची सर्वात पहिली छाया पडली ती आपल्या कुटुंबाच्या रचनेवर. म्हणजे एकत्र कुटुंब व्यवस्थेवर? हो, कोणतीही समाजव्यवस्था टिकून राहते ती कुटुंबाच्या आधारावर. पूर्वी एकत्र कुटुंब व्यवस्था ही सुरक्षिततेचे एक मोठं प्रतीक होती. एकाच घरात अनेक पिढ्या एकत्र राहायच्या. ती एक आर्थिक आणि भावनिक सुरक्षिततेची जाळी होती ना? अगदी बरोबर. घरातल्या एखाद्या व्यक्तीवर संकट आलं तर संपूर्ण कुटुंब ते पेलून घ्यायचं. पण आधुनिकीकरणामुळे आणि रोजगाराच्या नव्या संधींमुळे लोक शहरांकडे खेचले गेले. आणि मग संयुक्त कुटुंबांची जागा लहान, एकाकी आणि विभक्त कुटुंबांनी घेतली. हो, आणि इथेच तो आपणकडून मीकडे जाणारा प्रवास सुरू झाला. पण एक मिनिट, इथे मला एक प्रतिप्रश्न विचारावासा वाटतो. आपण नुकतंच व्यक्ती स्वातंत्र्याचं कौतुक केलं, मग हा जो वाढता व्यक्तिवाद आहे तो त्याच स्वातंत्र्याचा एक भाग नाही का? हो, तसं वाटू शकतं. कारण जुन्या एकत्र कुटुंब व्यवस्थेत अनेकदा व्यक्ती स्वातंत्र्याची गळचिपी व्हायची, रूढींच्या नावाखाली स्त्रियांवर बंधनं असायची. मग जेव्हा माणसं स्वतःच्या अटींवर जगू पाहतात तेव्हा आपण त्याला विघटन का म्हणायचं? स्वातंत्र्य मिळवणं आणि स्वार्थी होणं यातील रेषा कुठे पुसट होते? हा अतिशय उत्कृष्ट आणि कळीचा प्रश्न आहे. आणि या दोन्ही गोष्टींमधील फरक समजून घेणं हा या चर्चेचा गाभा आहे. स्वातंत्र्य आणि सामाजिक एकाकीपणा यातील सीमारेषा अतिशय सूक्ष्म असते. म्हणजे नक्की कशी? बघा, स्वातंत्र्य म्हणजे स्वतःचे निर्णय घेण्याची मुभा असणं, स्वतःच्या विकासाची दिशा ठरवणं. पण समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा ही मीची भावना इतकी प्रबळ होते की ती आपण या भावनेला पूर्णपणे नष्ट करते. म्हणजे व्यक्ती समाजाच्या हितापेक्षा केवळ स्वतःचा विचार करू लागतो. अगदी. विद्यानंद यांच्या लेखनात हा मुद्दा प्रकर्षाने मांडलाय की आधुनिकीकरणामुळे हक्क आणि कर्तव्य यातील समतोल बिघडला. व्यक्तीला आपले हक्क आणि स्वातंत्र्य हवे असते, पण समाजाप्रती असणारी जबाबदारी नको असते. बापरे, म्हणजे आमचं घर या संकल्पनेकडून माझी स्पेस, माझा वेळ अशा आत्मकेंद्रित विचारांकडे आपला प्रवास झालाय. जुनी बंधने तोडताना आपण ती सुरक्षिततेची जाळीही तोडून टाकली आहे. खरंय, स्वतःचा खाजगीपणा जपणं महत्वाचं आहेच, पण जेव्हा आपण माणसांचं परस्परावलंबन विसरतो तेव्हा खरी समस्या निर्माण होते. माणूस हा मुळातच एक समाजशील प्राणी आहे. त्याला आधारासाठी इतरांवर अवलंबून राहावंच लागतं. हो ना, पण आजच्या अतिरेकी व्यक्तिवादामुळे हे नैसर्गिक परस्परावलंबन कमी होत आहे. आपण सगळे एका अदृश्य धाग्याने जोडलेले आहोत ही जाणीवच हरवत चालली आहे. आणि हेच विघटनाचं मुख्य कारण आहे. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. कारण हा वाढता व्यक्तिवाद आणि दुरावा आपल्याला सर्वात जास्त कुठे पाहायला मिळतो? तर आपल्या आधुनिक शहरांमध्ये आणि आपल्या हातातील स्मार्टफोन्समध्ये. अगदी बरोबर. आपण एका विचित्र वास्तवात जगत आहोत. हो ना, आपल्या खिशात हजारो व्हर्च्युअल मित्र आहेत, पण गर्दीने भरलेल्या शहरात प्रत्यक्ष मनमोकळ्या गप्पा मारायला कोणी नाही. तंत्रज्ञानाने आपल्याला जोडलं आहे की अधिक एकटं पाडलं आहे? हां, आजच्या जगाचा सर्वात मोठा आणि वेदनादायी विरोधाभास आहे. विद्यानंद यांनी या शहरीकरणाच्या वास्तवावर अतिशय अचूक भाष्य केलंय. आज रोजगाराच्या आशेने ग्रामीण भागातून शहरांकडे प्रचंड स्थलांतर होत आहे. आणि त्यामुळे शहरांमध्ये माणसांची अभूतपूर्व गर्दी वाढत आहे. हो, पण इथेच ती मेख आहे. ही गर्दी केवळ भौतिक स्वरूपाची आहे. लाखो लोक एकाच शहरात, एकाच लोकल ट्रेनच्या डब्यात एकमेकांना खेटून उभे असतात. भौतिक अंतर शून्य असतं, पण भावनिक जिव्हाळा नसतो. पण असं का होतं? गावात एकमेकांच्या सुखदुःखात धावून जाणारी माणसं शहरात आल्यावर अचानक इतकी कोरडी कशी होतात? याचं मुख्य कारण आहे शहरांमधील अनामिकता. गावात प्रत्येकाला प्रत्येकजण ओळखत असतो, तिथे एक ओलावा असतो. शहरात कोणी कोणाला ओळखत नाही. म्हणजे एक प्रकारचं बेजबाबदार स्वातंत्र्य मिळतं.
अगदी माझ्याशी काय घेणे देणे ही वृत्ती बळावते. आणि जेव्हा लाखो अनोळखी लोक एकत्र येतात तेव्हा जगण्याची धडपड, प्रचंड स्पर्धा, बेरोजगारी यामुळे जीवन अत्यंत तणावग्रस्त बनतं. हां, या सततच्या संघर्षात संवेदनशीलतेची आहुती जाते. होय, माणसाला समाजाच्या भल्यापेक्षा स्वतःच्या अस्तित्वाची चिंता सतावू लागते. म्हणजे भौतिक प्रगतीसाठी उभारलेली शहरे ही भावनांची स्मशानभूमी बनत चालली आहेत आणि या परिस्थितीत भर घालण्याचं काम आपलं तंत्रज्ञान करत आहे. नक्कीच. मूळ संशोधनात स्पष्टपणे म्हटलंय की मानवी संबंध आता यांत्रिक होत चालले आहेत. आपण सोशल मीडियावर कोणाचे तरी फोटो पाहतो, लाईक करतो आणि आपल्याला खोटा भास होतो की आपण त्यांच्या संपर्कात आहोत. पण तो प्रत्यक्ष संवाद नसतोच. बरोबर. तंत्रज्ञानाने आपल्या संवादाचा वेग वाढवला आहे, पण त्यातील खोली पूर्णपणे नष्ट केली आहे. स्क्रीनवरचं ते आभासी जग आणि प्रत्यक्ष मानवी जग यात खूप मोठी तफावत असते. हां, प्रत्यक्ष संवादात डोळ्यांचा संपर्क असतो, आवाजातील चढउतार असतात. हो, आणि एक आश्वासक स्पर्श असतो. हे सर्व घटक मानवी मेंदूला सुरक्षिततेची जाणीव करून देतात. ज्याला आपण खऱ्या अर्थाने मानवी ओलावा म्हणतो. अगदी तेच. आणि तंत्रज्ञानाने तो ओलावा हिरावून घेतलाय. आपण यंत्रांशी जास्त आणि माणसांशी कमी बोलू लागलो आहोत. आणि म्हणूनच आजच्या पिढीत एकाकीपणा आणि नैराश्य खूप वेगाने वाढत आहे. हो, आणि हे केवळ काही व्यक्तींचं नैराश्य नाही, तर हे समाज विघटनाच्या वाटेवर असल्याचं धोक्याचं लक्षण आहे. जेव्हा समाजातील मोठा वर्ग मानसिकदृष्ट्या एकाकी पडतो तेव्हा समाज आतून पोकळ होतो. हे वास्तव खरोखरच विचार करायला लावणार आहे. आणि हा जो दुरावा आहे तो केवळ व्यक्तींपुरता मर्यादित नाही, तो आपल्या व्यापक ओळखीवर म्हणजेच आपल्या संस्कृतीवरही घाला घालत आहे. होय, आधुनिकीकरणाचा सर्वात मोठा परिणाम संस्कृतीवर होत आहे. जागतिकीकरणामुळे आज जग एक ग्लोबल विलेज बनलंय. यामुळे प्रगत तंत्रज्ञान, विविध खाद्यपदार्थ सगळीकडे उपलब्ध झालेत. पण ह्या प्रक्रियेत एक मोठं नुकसान होत आहे. जगभरातील स्थानिक संस्कृती, भाषा आणि परंपरा हळूहळू पण कायमच्या लोप पावत आहेत. तर ह्या सर्वांचा नेमका अर्थ काय? आपण सगळे एकाच साच्यातून निघाल्यासारखे होत आहोत का, जिथे आपली स्थानिक ओळख हरवत चालली आहे? जर आपण याचा मोठ्या चित्राशी किंवा व्यापक संदर्भाशी संबंध जोडला तर आपल्याला संस्कृतीची भूमिका समजून घ्यावी लागेल. संस्कृती हा असा एक अदृश्य धागा असतो जो समाजाला एकत्र बांधून ठेवतो. ती आपल्याला आपण कोण आहोत हे सांगते. अगदी. जागतिकीकरणामुळे एक प्रकारची सांस्कृतिक एकसंधता येत आहे हे खरंय, पण त्यातील विविधतेचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. म्हणजे जसं एखाद्या भव्य बागेत जर फक्त एकाच प्रकारची, एकाच रंगाची फुलं लावली तर ती बाग शिस्तबद्ध दिसेल, पण तिचं जे नैसर्गिक सौंदर्य विविध रंगांमध्ये असतं ते नष्ट होईल. अरे वाह, अतिशय सुंदर उदाहरण आहे. जेव्हा एखादी स्थानिक भाषा मरते तेव्हा केवळ शब्द नष्ट होत नाहीत, तर त्यासोबत हजारो वर्षांचं शहाणपण नष्ट होतं. आणि जेव्हा परंपरा विसरल्या जातात तेव्हा समाज आपला आधार गमावतो. होय, विद्यानंद यांच्या मते ही प्रक्रिया समाजाच्या मुळावरच घाला घालते. सामायिक मूल्य उरली नाहीत की समाज टिकू शकत नाही. या सर्व चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की आधुनिकीकरण ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे. स्रोतामधील मुख्य निष्कर्षाचा सारांश सांगायचा झाल्यास आधुनिकीकरण हे एक द्विधारी शस्त्र आहे. अगदी बरोबर. एका बाजूला ते आपल्याला अंधश्रद्धेतून बाहेर काढतं, विज्ञान आणि विकासाची दारे खुली करतं, तर दुसऱ्या बाजूला ते आपल्यातील आपुलकी हिरावून नेतं आणि आपल्याला एकाकी पाडतं. आणि म्हणूनच यावर उपाय हा नाही की आपण तंत्रज्ञान पूर्णपणे नाकारावे. आपण पुन्हा जुन्या काळात जाऊन राहू शकत नाही. तंत्रज्ञान ही काळाची गरज आहेच. हो, पण त्याचा स्वीकार करताना पारंपरिक मूल्यांचं जतन कसं करता येईल यावर भर देणं गरजेचं आहे. प्रगती आणि परंपरा यांच्यात सुवर्ण मध्य साधणं हाच एकमेव मार्ग आहे. खरंय, तंत्रज्ञान हे माणसाचं जीवन सुकर करण्यासाठी आहे. ते आपल्या आयुष्याचं साध्य असू शकत नाही. त्याचा वापर आपण माणसांना जोडण्यासाठी करायला हवा. नक्कीच, माणसांना दूर नेण्यासाठी नाही. आजच्या या सखोल विश्लेषणातून आपण आधुनिकीकरणाचे हे दोन्ही चेहरे जवळून पाहिले. पण ही चर्चा संपवताना एक नवीन आणि प्रक्षोभक विचार मनात येतो. कोणता? जर तंत्रज्ञान आणि शहरीकरणाचा वेग असाच वाढत राहिला तर भविष्यात कुटुंब किंवा समाज ही संकल्पना अस्तित्वात राहील का? की आपण ज्या नैसर्गिक मानवी जोडण्या गमावल्या आहेत त्या भरून काढण्यासाठी भविष्यात आपल्याला कृत्रिम समुदाय किंवा आर्टिफिशियल कम्युनिटीज निर्माण करावे लागतील? बापरे, हा खरोखरच अस्वस्थ करणारा विचार आहे. हो ना, जिथे माणसाचा एकटेपणा दूर करण्यासाठी यंत्रे काम करतील आणि नाती व्यावसायिक करारासारखी भाड्याने मिळतील. समाज म्हणून आपली दिशा कोणती असेल
हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. नक्कीच यावर प्रत्येकाने विचार करायला हवा. आजच्या या सविस्तर शोध मोहिमेत आपण इथेच थांबूया. या प्रवासात सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नव्या आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासह.